ट्रकच्या टपावर बसून प्रवास करणाऱ्यांना महाजनांनी झापलं. चाळीसगाव येथील कार्यक्रमासाठी जात असताना घडला प्रकार. छत्रपती संभाजीनगरमध्ये महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्या. महायुतीतील निष्ठावंतांमध्ये नाराजी. धुळ्यात टवाळखोर आणि रोड रोमियनवर पोलिसांची ठळक कारवाई. शाळा महाविद्यालयांबाहेर काढायला लावल्या उठाबशा. साक्री तालुक्यातील प्रमुख 3 धरणे 100% भरले. अक्कलवाडा धरणाचे 3 दरवाजे अर्धा मीटरने उघडले. रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांकडून भात शेतीची लावणी. नितीन बगाटे यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन केली शेती. होळी येथे भव्य मोफत सर्वरोग निदान शिबिर. हजारो रुग्णांनी घेतला लाभ. अजित पवार यांच्या अपघाताला 6 महिने पूर्ण. 6 महिने झाल्यानंतरही अजूनही तपास संथ गतीने. आठवड्यात रोहित पवार पुन्हा पत्रकार परिषद घेणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक गुन्हे शाखेचा फौजदार. एसीबीच्या जाळ्यात. निवृत्त फौजदाराकडेच 50,000च्या लाचेची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाईन काम पूर्ण केल्याशिवाय शिक्षकांचं वेतन नाही. शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे शिक्षकांमध्ये नाराजी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ई-केवायसी शिवाय कर्जमाफीचा लाभ नाही. 90,000 शेतकरी प्रतीक्षेत. वेताळ बांबर्डे पावशी सीमेवर महामार्गावर जीवघेणा खड्डा. ठेकेदाराचे दुर्लक्ष. अपघाताला आमंत्रण. सध्याच्या पिढीमध्ये केमिकल लोचा. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचं वक्तव्य. अमरावतीत वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दणका. 83,000हून अधिक वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई. पुणे मनपाच्या 75 मॉडेल स्कूल शाळांचा मनपा कायापालट करणार. शाळेच्या सुशोभीकरणासाठी झोननिहाय निविदा जाहीर. डीपफेक आणि एआय निर्मित पोस्टद्वारे बदनामी प्रकरणी नितीन गडकरींना दिवाणी दावा करण्यास हायकोर्टाची परवानगी. मेटा एक्सवर दावा करण्यास परवानगी. चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य. 16 दिवसांपासून परिस्थिती जैसे थे. लोकशाही मराठीचा सलग 16व्या दिवशी रिअलिटी चेक. मोहन भागवत यांचं झेड+ सुरक्षा प्रकरणी. सुरक्षा खर्चाबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात. नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान. पुणे महापालिकेचा आणखीन एक प्रताप समोर. भर पावसात रंग मारण्याचं काम सुरू. पावसात दिलेला रंग राहील का याची चर्चा सुरू. मुंबईतील काही भागात आज 15% पाणी कपात. पांढरापूर येथील पंपिंग स्टेशनचे तांत्रिक कामासाठी निर्णय. नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा. नवी मुंबई पालिकेच्या सभापती शैला पाटलांचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश. वाशिममध्ये अनेक ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात. यंदा जिल्ह्यात पावसाची मोठी तूट. वारणा धरणातून विसर्ग वाढवला. आता 5,100 क्युसेक विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. अमरावती शहरात सकाळपासून संततधार पाऊस. मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांची तारांबळ. दिल्लीत अनेक भागात जोरदार पाऊस. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. दिल्लीच्या अनेक भागांसाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट. पाटण तालुक्यात पावसाचा जोर वाढला. 24 तासात 394 मिलीमीटर पाऊस. महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याकडून 22 जिल्ह्यांना अलर्ट. मुंबईला येलो अलर्ट जारी. एल निनोचे सावट. तरीही पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ. 31 जुलै अंतिम मुदत. केवळ 8.56 शेतकऱ्यांनी काढलं पीक विमा. केंद्राने मागणी मान्य न केल्यास पुन्हा निदर्शने. सीजेपीचा पुन्हा आंदोलनाचा इशारा. एफआयआर मागे घेण्यासंबंधी लेखी हमीची प्रतीक्षा. लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.